नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 7वा. 3 BHK विथ टेरेस गार्डन असा आलिशान फ्लॅट आहे नीताचा. नीता तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. संजय एका IT कंपनीत हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. कविता कॉलेजमध्ये लेक्चरर होती. नीता लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली मुलगी होती. तिच्या सगळ्या इच्छा नेहमीच पूर्ण झालेल्या होत्या. नीता पण हुशार होती. तिला अकाउंट्स मध्ये इंटरेस्ट होता म्हणून तिने BCom केलं. नंतर तिला CS करायचं होतं. विशाल तिला तिच्या मावस बहिणीच्या लग्नात भेटला होता. नंतर तो तिच्याच कॉलेजमध्ये होता. मग कधी अभ्यास, कॉलेजमधील गॅदरिंगच्या निमित्ताने भेटीगाठी झाल्या आणि त्या भेटीगाठी प्रेमात पडल्या. बाबा विशालला भेटायला तयार आहेत या आनंदात तिने आईस्क्रीम संपवलं. उद्याच्या इंटरव्ह्यूची तयारी ती करायला लागली. आज पुन्हा एकदा बाबा आणि तिचा रिझल्ट सेलिब्रेशन यामध्ये ती विशाल सोबत बोलायला विसरली. किंवा बाबा काहीतरी विचारतील, चिडतील, रागवतील या भीतीपोटी तिने संध्याकाळी घरी आल्यावर मोबाईल स्वतःपासून दूर ठेवला होता. माहित नाही, पण ती विशाल सोबत बोलली नाही. त्याला तिने मेसेज पाठवला नाही. तो आठवडा प्रचंड गडबडीत गेला होता. तिचा बँकेत इंटरव्ह्यू झाला. ती सिलेक्ट पण झाली. त्याच आठवड्यात तिची लर्निंग लायसन्स काढायची परीक्षा होती. ते सगळं करण्यात तिला विशाल सोबत बोलायला वेळ मिळालाच नव्हता. पण ती त्याला त्या दिवसात काय काय घडले ते मात्र मेसेज करून सांगत होती. त्याने काय काय केलं त्याबद्दल पण विचारत होती. तो तिला नेहमीची उत्तरं देत होता. नोकरी मिळवण्यासाठी कुठे कुठे इंटरव्ह्यू दिले, काय उत्तर आलं हे सगळं सांगत होता. रविवारी सकाळी बाबांनी आईला सांगितलं होतं, संध्याकाळी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. पण कोण येणार आहे त्याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. आज आठवडाभराने ती त्याला बघणार होती. ती खूपच खुश होती. छानपैकी पंजाबी ड्रेस घातला होता. गळ्यात चेन, हातात ब्रेसलेट, एका हातात घड्याळ, खांद्यावर मोकळी सोडलेली ओढणी, लांब केस छान वेणीत गुंफले होते. नाजूक बाहुलीच दिसत होती. आज तिने स्वतः मन लावून घरातली कामं केली होती. कामवाल्या मावशीकडून साफसफाई करून घेतली होती. आईच तिच्याकडे, तिच्या नटण्याकडे, वागण्याकडे लक्ष होतच. पण त्यांनी काही बोलणं, विचारणं टाळलं. त्या फक्त तिच्या आनंदात खुश होत्या. मनातली धाकधूक चेहऱ्यावर येणार नाही याची कसोशीने प्रयत्न करत होत्या. नीता, अगं आज कोण येणार आहे का? बाबांनी तुला काही सांगितलंय का? नाही आई, मला नाही सांगितलं. बाबांनी मला फक्त घर साफसूफ करून घ्यायला सांगितलं. मला काहीच माहित नाही, असा अविर्भाव करत नीता म्हणाली. आई, तू काय बनवत आहेस? अगं पन्ह बनवते. उन्हाळा आहे ना अजून. तशी मी चहाची तयारी केली आहे, पण उन्हाळा सुरू आहे म्हणून पन्ह पण बनवत आहे. आई गुळ मिक्स करत म्हणाली. बाबा कुठे गेले आहेत? अजून आले नाहीत? सरबत बनवत कविता म्हणाली. बाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी 4 वाजल्यापासून नीता दरवाजाकडे बघत होती. गेल्या आठवड्यात त्याच्याशी बोलणं होतच होतं, तेव्हा तिने त्याला रविवारची आठवण करून दिली होती. त्याने देखील मी येतोच असं सांगितलं होतं. ती त्याची वाट बघत होती. बाबा देखील बाहेरची कामे आटपून घरी आले होते. त्यांनी तिघांनी मिळून चहा पण घेतला. अजून विशाल घरी आला नव्हता. 6 वाजून गेले होते, पण त्याचा पत्ता नव्हता. तिने त्याला फोन करून बघितला. तो येतोच आहे, ट्रॅफिक जाम आहे असं म्हणत होता. पिक्चर संपला. 9 वाजायला आले, तरी तो आला नाही. आता तर फोनवर उत्तर पण देत नव्हता. खूप नाराज झाली ती. रागातच रूममध्ये गेली. कपडे बदलले आणि जेवण केलं. आईबाबांनी तिला काही विचारलं नाही. त्यांनी तिला तिच्या वागण्या बोलण्याचं कोणत्याच गोष्टीबद्दल ना रोकलं ना टोकलं. ही गोष्ट तर अजूनच वाईट वाटली तिला. स्वतःचा राग आवरत तोंड बारीक करून ती झोपी गेली. गेला आठवडाभर तिच्याशी बोलताना त्याने तिला सांगितलं होतं, तो तिला भेटायला नक्की येईल, आई वडिलांना घेऊन येईल. पण त्याने अजूनपर्यंत त्याच्या आई वडिलांना तिच्याबद्दल काही सांगितलंच नव्हतं. तो घरी बसून समोरचा टीव्ही बघत होता. IPL ची कोणती तरी मॅच चालू होती. आई बाबा बाहेर गेले होते. मोनिका अभ्यास करत होती. तो फक्त तिच्या मेसेजला येतो आहे, ट्रॅफिक आहे अशी कारणं देत होता. आईला त्या दिवशी मी ₹1000 काढून घेतले हे समजलं होतं. तिने विचारलं मला,
मी फक्त मान खाली घालून उभा होतो. माझ्याकडे हिंमत नव्हती आईला खरी घडलेली घटना सांगण्याची. नशीब आईने बाबांना त्याविषयी काही सांगितलं नाही. आई त्याला काही बोलली नाही, पण न बोलता तिने वडिलांच्या रागापासून त्याला वाचवलं होतं. आज तो तिच्याशी खोटं बोलत होता. ती एक चूक. त्यामुळे तो आई बाबांना तिच्याबद्दल काय सांगणार होता? कसं काय जाणार होता तिच्या घरी? राग येत होता. कोणावर काढणार? मूग गिळून गप्प बसला होता. समोर चाललेली मॅच बघत हताशपणे. तो दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तिला मेसेज केला. त्याच्या आईची तब्येत बिघडली होती. तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. त्यामुळे येता नाही आलं. पप्पा म्हणाले होते मी एकटाच जा, पण त्यांना असं एकटं सोडून येणं मला नाही जमलं. आय एम सॉरी. मी पुढच्या रविवारी येतो असं सांग बाबांना. त्याने तिला खोटंच सांगितलं. आईची तब्येत बिघडली म्हणून तो तिच्याजवळ थांबला याचं तिला कौतुक वाटले. तिचा मूड जाऊ नये म्हणून तिला सांगितलं नाही, पण तिचं रुसणं पसंत केले, पण राग नाही हे त्याचं वागणं आवडलं तिला. 2 दिवसानंतर तिला बँकेतून फोन आला होता. जॉईनिंग फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी तिला बोलावलं होतं. तिने सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. पेढे घेऊन आनंदात घरी आली. दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं त्याला सरप्राईज द्यायचं. तिने नोकरी मिळाली त्याबद्दल मिठाई घेतली, काही फळं घेतली आणि विशालला भेटायला त्याच्या घरी आली. एका 3 मजली इमारतीमध्ये त्यांचा फ्लॅट होता. ती एकदा त्याच्या घरी आली होती, त्यामुळे तिला त्यांचं घर माहीत होतं. तिने बेल वाजवली. आतून कोणीतरी चालत आल्याचा आवाज ऐकू आला. मग दरवाजा उघडला गेला. हॅलो, कोण पाहिजे? कोण आपण? त्या मुलीने प्रश्न विचारला. विशाल आहे का? मी त्याची मैत्रीण. तिने ओळख करून दिली. दरवाजातून बोलत त्या दोघी, मोनिका कोण आहे ग? आई पदराला हात पुसत बाहेर आली. काकू मी नीता. मोनिका, अगं दरवाजा उघडून आत तर येऊ दे तिला. ओ सॉरी सॉरी, उप्स म्हणून मोनिकाने दरवाजा उघडला. नमस्कार काकू, मी नीता, विशालची मैत्रीण. विशाल आहे का घरात? तिने स्वतःची ओळख करून दिली. तिने डायरेक्ट विचारले. या विचारण्याने आईच्या भुवया उंचावल्या. त्या गोंधळल्या. तो नाहीये घरी, बाहेर गेला आहे. थांब जरा, फोन करून बघते कुठे आहे तो, त्या म्हणाल्या. खरं तर त्या गडबडून गेल्या. काय बोलावं ते त्यांना समजत नव्हतं. त्याला मी मेसेज केला होता, तो येतच असेल. तिने मोबाईल मधला त्याचा रिप्लाय दाखवला. बिल्डिंगच्या खाली उभं राहून तिने त्याला मेसेज केला होता. मी भेटायला येत आहे, तर त्याने ये इतकाच मेसेज केला होता. कुठे कधी याबद्दल काही सांगितलंच नव्हतं. बरं तू कोण? म्हणजे मी नाही ओळखलं तुला, शेवटी संगीता तिला म्हणाली. मी त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत होती. काकू हे घ्या, असं म्हणत तिने फळांची पिशवी त्यांच्याकडे दिली. विशाल म्हणाला, मला तुमची तब्येत बिघडली होती म्हणून तर तुम्ही आले नाही ना त्या दिवशी. मी किती वाट बघितली तुमची सर्वांची. ती म्हणाली. संगीताला तर ती काय बोलत आहे याचा संदर्भच लागत नव्हता. मी आज एका खास कारणासाठी आले आहे. आज पेढे द्यायला आले आहे, असं म्हणत तिने पेढ्याचा बॉक्स त्यांच्याकडे दिला. तिने पेढे द्यायला आणि गणेश घरात यायला एकच वेळ झाली. पेढे? कसले पेढे? दरवाजात उभं राहून हातातली बॅग बाजूच्या कपाटाजवळ ठेवत त्यांनी विचारलं. समोरच्या अनोळख्या मुलीला बघून ते देखील गोंधळले. नमस्कार काका, मी नीता, विशालची मैत्रीण. तिने पुन्हा एकदा स्वतःची ओळख करून दिली. नमस्कार, पण मी नाही ओळखत तुला, त्यांनी स्पष्ट सांगितलं. अरे विशालने नाही सांगितलं का तुम्हाला? पण रविवारी तर तुम्ही माझ्या घरी भेटायला येणार होता. विशालने सांगितलं होतं मला. त्या दिवशी काकूंची तब्येत बिघडली होती म्हणून तुम्ही दवाखान्यात घेऊन गेलेला होता. तुम्ही त्याला जा म्हणून सांगत होता, पण तो तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होता म्हणून रविवारी यायला नाही जमलं. काही हरकत नाही. तुम्ही नाही आले भेटायला तर मी आले तुम्हाला भेटायला, ती म्हणाली. आणि ते तिघं अजूनच गोंधळले. त्यांना तिच्या कोणत्याच बोलण्याचा अर्थ समजत नव्हता.
ते कधी तिच्या घरी भेटायला जाणार होते, रविवारी, कोणत्या रविवारी, कधी, कुठं. संगीता कधी आजारी पडली, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं, कोण घेऊन गेलं, सगळा सावळा गोंधळ चालू होता. गणेश अजून काही प्रश्न विचारणार त्याआधीच धावत पळत विशाल घरी आला. त्याने तिला कुठे भेटणार हे विचारलं तेव्हा तिने सांगितलं होतं ती त्याच्या बिल्डिंगच्या जवळ उभी आहे. ती काकूंना भेटायला घरी जात आहे, ये लवकर. एक गुड न्यूज आहे, ती त्याला भेटायला आली आहे, घरी येत आहे. हे वाचून धाबं दणाणलं होतं त्याचं. तो तर मित्रांच्या सोबत गप्पा मारत बसला होता. ते सगळे गोव्याला फिरायला जायचं ठरवत होते. मध्येच नित्याच्या फोनने त्याला घरी यायला लागलं. तो तिला घरी जाण्यापासून रोखणार होता, म्हणूनच तो धावत पळत आला होता. येताना नेमकं ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिक सोबत दोन हात करत त्याने घर गाठलं. त्याने तिचं शेवटचं बोलणं ऐकलं होतं. आई बाबा मोनिका यांचे गोंधळलेले चेहरे पाहून तो काय समजायचं ते समजून गेला होता. एक दीर्घ श्वास घेऊन तो घरात आला. हाय नीता, हाऊ आर यू? कधी आलीस? त्याने सिच्युएशन सांभाळत तिला विचारलं. अरे आपलं फोनवर बोलणं झालं ना, तेच. असा कसा रे विसराळू तू? काहीस हसत ती म्हणाली. हे घे, गुड न्यूज आहे. असं म्हणत तिने त्याच्या समोर पेढ्याचा बॉक्स धरला. त्याने एक पेढा घेत विचारला, कसली गुड न्यूज? मला बँकेत जॉब लागला, त्याचेच पेढे आहेत, ती आनंदाने म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन्स, तो म्हणाला. ती नुसतीच हसली. इतक्यात तिचा फोन वाजला. हॅलो आई, कुठे आहेस तू? मॉलमध्ये पोहोचली का? बरं, मी आलेच 15 मिनिटात, ती आईशी बोलत होती. काका काकू, तुम्हाला भेटून छान वाटलं. आता कशा आहात? डॉक्टरांनी रिपोर्ट्स नॉर्मल आहेत असं सांगितलं, त्यामुळे विशालला टेन्शन नाही. पण काळजी घ्या. काका, तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला. आता निघते. गडबड आहे, पुढच्या आठवड्यात जॉईन करायचं आहे, तर त्याच्यासाठी शॉपिंग पण करायची आहे. गेल्या रविवारी नाही जमले यायला तरी हरकत नाही, या रविवारी नक्की या. मी वाट बघते तुम्हा सर्वांची. तिने त्यांना वाकून नमस्कार केला. मोनिकाकडे हसून पाहिले. बाय विशाल, सी यू ऑन संडे, असं हसून म्हणत तिने वाजणारा फोन उचलला. आई बाबांना सांग, नवीन स्कूटी मी माझ्या सॅलरी मधूनच घेणार. तुम्ही मॉलमध्ये या, मी 15 मिनिटात पोहोचते आहे. चप्पल घालतच ती बोलत होती. पुन्हा एकदा नजरेने त्यांचा निरोप घेतला आणि ती निघून गेली. तो फक्त तिला बघत राहिला. त्याचे वडील तिला बघून थोडे इम्प्रेस झाले होते. खास करून तिचे शेवटचे शब्द ऐकून तर एकदा त्यांना अभिमान वाटला. नवीन स्कूटी नको, तिच्या सॅलरी मधून घेणार आहे. त्यांनी एक वार त्यांच्या मुलीकडे मोनिकाकडे बघितलं. त्यांना देखील अशीच मुलगी हवी आहे, हा विचार चमकून गेला त्यांच्या मनात. मग नजर वळली ती विशालकडे. त्यांनी नकारार्थी मान डोलावली. विशाल, कोण होती ती मुलगी? तुम्ही एकमेकांना ओळखता? दादा, छान आहे ती. मोनिकाचं भलतच काहीतरी. विशाल, तू आधी मला सांग, आपण कधी जाणार होतो तिच्या घरी? आणि हे कधी ठरलं होतं? ती असं का म्हणाली? रविवारी तिच्या घरी भेटणार होतो म्हणत? हे काय प्रकरण आहे? मी कधी हॉस्पिटलमध्ये होते? कसले रिपोर्ट्स काढले आहेत? नॉर्मल आहेत, पण काळजी घ्यायला हवी, असं का म्हणाली ती? मम्मी पप्पा मोनिका त्याच्यावर प्रश्नाचे बडीमार करत होते. त्याच्याकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हतं. त्याला त्याच्याबद्दल बोलणं अवघड होतं. त्याला ती आवडते हे सांगणं अवघड होतं ना. काय सांगणार होता तो? मम्मी पप्पांचे प्रश्न बंद होत नव्हते. विशाल, कोणती मुलगी? विशाल काहीच बोलत नाही हे बघून त्यांनी कडक आवाजात विचारलं. पप्पा, ती. तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण पप्पांचा चेहरा पाहून गप्प बसला. पुढे काय बोलायचं ते विसरून गेला. ते त्याच्याकडे बघतच होते. हा बोल, मी ऐकत आहे. त्यांनी हाताची घडी घातली. त्याचं बोलणं ऐकायला सज्ज झाले. त्याने डोळे मिटून घेतले, अगदी कच्च. मम्मी मोनिका त्याच्याकडे आशेने बघत होत्या. पप्पा, मला ती आवडते. ती माझ्या कॉलेजमध्ये होती. प्रेम करतो तिच्यावर. एका दमात पटपट तो सगळं बोलला. क्रमशः लेखिका वेदा,
श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.